भारतातले सर्वसाधारण जे प्रदर्शन असतात ते फक्त असे प्रत्येक कंपन्यांच्या प्रॉडक्ट फक्त त्यांचं डिस्प्ले असतात आणि एवढ्याने आता शेतकऱ्यांना पुरेसं नसतं. म्हणून 10 वर्षापासून या संस्थेने असा विचार केला की आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आपण इथं सुरू करू, की जे मी परदेशात अमेरिकेत असताना लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशनचं प्रदर्शन त्यावेळी पाहिलं होतं आणि आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा म्हणून आपण त्या संकल्पना ती धरून आपण इथं हे प्रदर्शन सुरू केलेलं आहे. यंदाचं हे 10वं वर्ष आहे आणि याचं उद्घाटन म्हणजे प्रदर्शन चालू होणार आहे शेतकऱ्यांसाठी ते 16 ते 20 जानेवारी, परंतु त्याच्या एक दिवस आधी म्हणजे 15 तारखेला आपलं या प्रदर्शनाचं आपण उद्घाटन करून घेणार आहे, औपचारिक उद्घाटन करून घेणार आहे. फक्त मुंबईत काही कार्यक्रम असल्यामुळे कदाचित ते सकाळी का संध्याकाळी हे आपल्याला ऐनवेळी समजेल. तो त्यांचा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व उद्घाटन करणारे सर्वजण इथे येतील. त्यात आपण शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेणार आहोत. याला प्रमुख उपस्थिती आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असतील, यानंतर या राज्याचे कृषी मंत्री असतील, त्यानंतर पशुसंवर्धन मंत्री असतील आणि बारामतीत क्रीडा संकुलाचं मला वाटतं उद्घाटन आहे आणि त्यामुळे आम्ही क्रीडा मंत्र्यांना सुद्धा इथं आमंत्रित केलेलं आहे. आणि हे उद्घाटन 15 तारखेला झाल्यानंतर 16 तारखेपासून सकाळी सर्व शेतकऱ्यांसाठी, राज्यातील बाहेरून येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असेल. आत्तापर्यंत आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रॉडक्ट असतील किंवा नवीन काही टेक्नॉलॉजी असेल ती आपण शेतकऱ्यांना दाखवत आलेलो आहे आणि गेल्या 10 वर्ष या कृषी प्रदर्शनासाठी उत्स्फूर्त शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत आलेला आहे. आता जग बदलत चाललेलं आहे. नेहमी ही संस्था कायम नवीन काय टेक्नॉलॉजी काय असतील त्या सतत शेतकऱ्यांना दाखवत आलेली आहे. म्हणजे अगदी त्यावेळच्या पूर्वी आप्पासाहेब पवारांनी त्यावेळी क्रॉसब्रीड गाई असतील किंवा ड्रीप इरिगेशन असेल किंवा ज्या काही नवीन टेक्नॉलॉजी नंतर मधल्या काळात आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स आणि डेअरीच्या संदर्भातलं आपण शेतकऱ्यांना दाखवलेलं आहे. यावेळी मात्र एकंदरीत जग जे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संकल्पनेने जे आता बदलणार आहे, खूप मोठ्या प्रमाणात जगात त्या बाबतीत संशोधन चाललेलं आहे. त्यातले काही मला वाटतं प्रॅक्टिकल याच्यात सुद्धा ह्या ए आय टेक्नॉलॉजी ती प्रॅक्टिकल स्वरूपात सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरणं सुरू झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीने या कृषी क्षेत्रात सुद्धा ही AI टेक्नॉलॉजी आता येऊ घातलेली आहे. यासाठी आमची सर्व टीम, प्रतापराव पवार आणि ऑक्सफोर्डचे गावकर साहेब असतील आणि मायक्रोसॉफ्ट या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी आपण जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष इथे या संदर्भातले आपण प्रयोग सुरू केलेले आहेत आणि त्याला आता दृश्य स्वरूप इथं दिसायला लागलेलं आहे. आणि आपल्याला जास्ती करून ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आणि ऊसाच्या बाबतीत जी टेक्नॉलॉजी किंवा त्याची काही इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याकडे जास्ती असल्यामुळे आपण ऊस पीक यावेळी घेतलेलं आहे. कदाचित पुढच्या वेळी आपल्याला वेगवेगळ्या पिकात सुद्धा आपल्याला यात जावं लागणार आहे आणि ह्या जगाच्या बरोबर आपल्याला इथं राहावं लागणार आहे. ह्या ज्या टेक्नॉलॉजीमुळे आपण आपण जे आहोत ती 120 टनाच्या दरम्यान आपल्याला ऊसाचं उत्पन्न मिळावं ही अपेक्षा आहे. आणि यासाठी म्हणून आपण जो प्रोजेक्ट सुरू केला आहे तो 1000 शेतकऱ्यांना आपण यात संपूर्ण सामावून घेतलेलं आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातून. या संस्थेमार्फत म्हणजे मूळ मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफोर्ड हे 2 सोबत असतील आणि त्यांच्या सहकार्यातनं
आपण शेतकऱ्यांच्या मॅपिंग असेल, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट असेल किंवा रोपं पुरवणं असेल किंवा पिकाची हेल्थ असेल, यानंतर जी माती असतील ते मातीच्या संदर्भातली हेल्थ असेल, या संदर्भातलं हे सर्व आपण ह्या AIच्या मार्फत आपण बघतोय आणि आपण तसे प्लॉट सुरू केलेले आहेत आणि त्याचा मला वाटतं पुढच्या वर्षी शेतकऱ्यांच्या दारात हा रिझल्ट दिसेल. यंदा मात्र आपण इथं प्रात्यक्षिकासाठी आपण काही प्लॉट उपलब्ध केलेले आहेत आणि ते या प्रदर्शनात शेतकरी स्वतः येऊन बघतील. यानंतर या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या ह्याच्या मार्फत आपण IoT, AR, VR यासारख्या ज्या व्हर्च्युअल रियालिटी आहेत, ह्या डिसीज ओळखण्याच्या संदर्भातल्या सुद्धा टेक्नॉलॉजी आपण इथे शेतकऱ्यांना ठेवणार आहोत, की जेणेकरून आता डिसीजसुद्धा हे आपल्या AIच्या मार्फत ओळखला जाईल, की जो आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या स्वतःच्या अनुभवातनं तो कुठलाही रोग ओळखायचा आणि त्यानंतर औषधोपचार तो सुरू करायचा आहे. आणि मला एक खात्री आहे की भविष्यात जे शेतकरी नेहमी म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही, एकदा या टेक्नॉलॉजीमुळे मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न वाढल्यानंतर आणि पाण्याच्या संदर्भात सुद्धा जग आता हळूहळू पाण्याच्या बाबतीत सुद्धा आपण खूप अडचणीत येणार आहोत आणि अशावेळी कमी पाणी यात लागणार आहे. यानंतर त्याचा जो खर्च आहे तुमचा खतांचा वगैरे, हाही या टेक्नॉलॉजीच्या मार्फत कमी आणि अशावेळी कमी पाणी यात लागणार आहे. यानंतर त्याचा जो खर्च आहे तुमचा खतांचा वगैरे, हाही या टेक्नॉलॉजीच्या मार्फत कमी येणार असल्यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडण्यासारखी होईल अशी आमची आशा आहे. यानंतर आपण सर्व या परिसरातली फळझाडंसुद्धा आपण नवीन आणलेली आहेत, कारण खूप मोठ्या प्रमाणात आता जागतिक लेवलला म्हणजे भारत खरा फळफळाचा देश असला तरी खूप मोठ्या प्रमाणात बाहेरची फळं आपल्या देशात यायला लागलेली आहेत. त्यामुळे आता आपल्याला अवोकाडोसारखी फळं असतील, आता काही प्लम, पियर किंवा लिची किंवा ही फळं आपण इथं दाखवलेली आहेत, पण यापेक्षा मला असं वाटतं की अवोकाडो असेल, लिची असेल किंवा ही बाकीची जे फॅशन फ्रूट असेल, खजूर, ही जी पिकं आहेत, ही पिकं आपल्याला इथं घेता येतील आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवलेलं आहे. त्यानंतर कट फ्लॉवरच्या बाबतीत सुद्धा, फुलांच्या बाबतीत सुद्धा लोकांची मागणी खूप असते. यामुळे यंदा आपण जर्मनीच्या काही कंपन्या आणलेल्या आहेत की जे शोभिवंत जे कट फ्लॉवर आहेत त्याच्या वेगवेगळ्या ज्या व्हरायटी त्या इथं शेतकऱ्यांना आपण पाहण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. त्यानंतर शेवंतीच्या 29 प्रकारची फुलशेती इथं आहे. वेगवेगळ्या व्हरायटीत, वेगवेगळ्या रंगीत आणि वेगवेगळे वाण इथं आपण दाखवलेले आहेत. यानंतर टॅमॅटो म्हणजे नुसतेच आपण हायब्रिड टॅमॅटो नाही ठेवलेले, कारण जे देशी टॉमॅटो आहेत की जे देशी टॅमॅटोसुद्धा शेतकऱ्यांना लावायला पाहिजेत आणि त्याचे प्रात्यक्षिकं आपण इथं 29 प्रकारचे टॅमॅटोच्या व्हरायटी आपण इथं ठेवलेले आहेत. त्यानंतर केळीच्या बाबतीत सुद्धा काही निळी केळी असतील, लाल केळी असतील किंवा ही प्रोसेसिंगसाठी इथं वेगवेगळी केळी लागतात तर तीसुद्धा आपण इथं उपलब्ध केलेली आहेत. यानंतर बाकीचे तर रेग्युलर आपण नेहमी दाखवतो की द्राक्ष असतील किंवा यावेळी द्राक्षसुद्धा आपण मुद्दाम ठेवलेली आहेत, कारण बरेचसे द्राक्ष बागायतदार म्हणायचे की द्राक्ष इथं तुम्ही द्राक्ष असेल, डाळिंब असेल, परंतु ह्या फळांच्या पिकाला 3-3 वर्ष लागत असल्यामुळे आम्ही ती आता पण ठेवत नव्हतो, पण त्याची सुरुवातही आम्ही इथं केलेली आहे आणि त्यालासुद्धा AI टेक्नॉलॉजी आपण त्याचा जोड देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. बाकी झुकिनी असेल, काळा कांदा असेल, चिया असेल, करटोली असेल, शुगर बीट असेल, या बाबतीत सुद्धा आपण थायलंडचा पेरू असेल, हे सुद्धा इथं प्रात्यक्षिक आपण केलेलं आहे. यानंतर काही शेतकरी असे विदर्भातले असतात ते म्हणतात आम्हाला जिरायत शेतीचं सुद्धा तुम्ही इथं प्रात्यक्षिकं दाखवायला पाहिजे. म्हणून आपण शेवटच्या भागात आपण ही जी इतर पिकं आहेत, ज्वारी असेल किंवा आंतरपिकं असतील, कारण आता आपल्या पंतप्रधानांनी मागे त्यांचा आवडता हे होता शब्द की बाबा डबलिंग इन्कम,
तर यासाठी मला असं वैयक्तिक वाटतं की नुसतं डबलिंग इन्कम म्हणून डबल होणार नाही. आपल्याला मधली जी स्पेस आहे 2 पिकांच्या मधली, की जी पूर्वी पण आपण करत होतो, की ज्वारीबरोबर आपण वेगवेगळी पिकं घ्यायचो किंवा काही वेळा तुरीबरोबर बाजरी पण घ्यायचो. तर अशा प्रकारचे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आपण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे आणि त्याचा उपयोग आपण अलीकडचा शेतकरी हा विसरला आहे. तर त्याची सुद्धा आपण प्रात्यक्षिकं मोठ्या प्रमाणात जिरायत शेतीसाठी केलेली. मग त्यात नवीन तुर्की बाजरी असेल, चिया म्हणून हा एक प्रकार आहे की जो शहरातले खूप मोठ्या प्रमाणात ग्राहक वापरत आहेत आणि गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात त्याला डिमांड होतं आणि त्यामुळे तो एक आपण वाण इथं ठेवलेला आहे. यानंतर मराठवाड्यात आणि काही पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कापसाच्या बाबतीत नवीन तंत्रज्ञान त्यांना हवं असतं. यावेळी आपण नुसता कापूस ठेवलेला नाही आणि मजुरांच्या टंचाईमुळे कापूससुद्धा खूप वेचणीचं काम खूप क्लिष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण तो कापूस वेचणारं मशीन हे प्रात्यक्षिक आपण ठेवून त्याचं प्रात्यक्षिक आपण इथं दाखवणार आहे. यानंतर सगळ्यात आता जग, पूर्वी आपण श्रीमंत लोक जे खात होते म्हणजे गहू असेल किंवा तांदूळ असेल, तो पूर्वी श्रीमंत लोक खात होते. आता गरीब लोक गहू आणि तांदूळ खायला लागलेत आणि श्रीमंत लोक म्हणजे त्याला आपण पूर्वी भरड धान्य म्हणायचो ती खायला लागलेली, की जी पूर्वी गरीब वर्ग हा खात होता किंवा शेतकरी वर्ग खात होता. खूप मोठ्या प्रमाणात आपला महाराष्ट्रात सुद्धा भरड धान्य होते आणि ती आता विसरत चाललेली आहेत. आणि ही जी धान्य आहेत या धान्यातली काही त्याला पॉझिटिव्ह मिलेट म्हणतात, त्याच्यापासून आपण बरेचसे रोग सुद्धा आपण दुरुस्त करू शकतो आणि हे पॉझिटिव्ह मिलेट आपण दाखवलेले. त्यानंतर ज्वारी बाजरी तर ही रितसर हे मिलेट आहेतच, परंतु त्याच्या आपण इथं जो गेल्या वर्षापासून प्रोजेक्ट सुरू केला की त्याचा भरडण्यापासून ते त्याच्या शेवटचा जो गट आहे त्याच्यापासून बिस्किट असेल किंवा प्रोसेसिंग जे असेल ते सर्व करण्याच्या मशिनरी आपण इथं आणलेल्या आहेत, की जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा वापर करून घेता येईल. किंवा त्यांनी स्वतः जर काही राळे त्यांनी तयार केले तर राळे भरडणार कुठे, तर त्याची व्यवस्था इथं केलेली आहे. त्याच्या पुढचा प्रॉडक्ट त्याला करायचा असेल तर ती पण आपण व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे भविष्य जे आहे ते भरड धान्याचं आहे. आता ते प्रत्येक वेळी आपण संस्थेने पुढं भविष्यात काय होणार आहे त्याचा नेहमी विचार केला आहे आणि त्या पद्धतीने आपण भरड धान्यासाठी इथं प्रात्यक्षिके केलेली आहेत. म्हणजे पिकं पण काही प्रमाणात दाखवलेली आहेत आणि त्यापेक्षा जे प्रॉडक्ट आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. इतर काही जे आहेत, भोपळा असेल, शेवगा असेल, काकडी असेल, हे तर आपलं नेहमीप्रमाणे मांडव किंवा मांडवाच्या पद्धती या पद्धतीने आपण ते मांडव दाखवलेले आहेत. यानंतर मुख्य म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या देशातले असतील की बाबा ते नेदरलँड असेल, चीन, अमेरिका, इस्रायल, ब्राझील, स्पेन, इटली, जर्मनी, आफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड, UK, मेक्सिको किंवा ह्या सर्व ऑस्ट्रेलियापासून ह्या सगळ्या देशांची AI सेन्सर असतील किंवा रोबोटिक तंत्रज्ञान असेल, बियाणे असतील, खतं असतील, औषधं असतील किंवा मशिनरी असतील, पॉली हाऊस असतील, हे सर्व प्रकारचे वेगवेगळे तंत्रज्ञान आणि स्मार्ट टूल्स पाहण्याचे आपण इथं आम्ही